चलो लेट अस स्टार्ट. वॉर्म वेलकम. आज रविवार दिवस 6 वाजून 2 मिनिटं होत आहेत. राईट. आणि मी तुम्हाला सगळ्यांना रिमोट आणायला सांगितलंय. राईट. आय होप तुम्ही सगळ्यांनी रिमोट आणलेला आहे. राईट. आणलाय का सगळ्यांनी रिमोट? तुमचे व्हिडिओ बंद असल्यामुळे मला माहिती नाही. पण सगळ्यांनी या सेशनला रिमोट आणायचा आहे. राईट. त्यामुळं एक टेक्निक टुडे. आणि त्याने बराचसा फरक पडणार आहे. राईट. सो नसेल तर मी तुम्हाला काही वेळ देतो. मे बी पटकन जाऊन तुम्ही रिमोट आणू शकताय. माझं सुद्धा रिमोट बहुतेक बाहेरच्या रूम मध्ये आहे. पटकन आणतो. ओके. सगळ्यांकडे रिमोट आहे. राईट. रिमोट आहे सगळ्यांकडे. राईट. माझं मी आज घरी आहे. पण हे माझं बॅकग्राऊंड घरचं नाही आहे. घरचं बॅकग्राऊंड असं दिसतंय. हे माझे टीचर आहेत मागे. हा माझा रिमोट. मी काढणार हा टीव्ही ऑफकोर्स. राईट. आणि लेट अस स्टार्ट. ओके. सो वी रेडी. का बरं मी तुम्हाला रिमोट आणायला सांगितलं? तर त्याचं जरा पहिले प्रार्थना करूया, सगळ्यांना आव्हान करूया आणि मग पुढे जाऊया. आर यू रेडी? येस. आर यू रेडी? लेट अस स्टार्ट. लेट्स डू अ प्रेयर. स्माइल एट युअर सेल्फ. कोणाच्या पडद्यावरती स्वतःला बघा. स्माइल एट युअर सेल्फ. मस्त दीर्घ मोठा स्माइल करा. पण आहे परमेश्वरा, सगळे गुरुजन, सगळे सद्गुरू, प्रभुराम भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चुआकोट सुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, यांना सगळ्यांना आव्हान करून, आर्कंजल मिखायल, आर्कंजल राफायल, सगळ्यांना आव्हान करून, सगळे एंजल्स, देवदूत, साहेब, एव्हरीबॉडी, इनवोक युअर ब्लेसिंग्स, एंजल्स ऑफ एनएलपी, टेलिपॅथिक कम्युनिकेशन, माझे मेंटर राम वर्मा, यांना सगळ्यांना आव्हान करून आज आपण आपलं सेशन जे आहे, मनस्थिती जी आहे, ती जिथे जिथे बिघाड असेल, जिथे जिथे ती नादुरुस्त असेल, ती दुरुस्त करण्यासाठी मला बळ हवे, बुद्धी हवे आम्हाला. थँक्यू. ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल फॉर दिस सेशन. डे 5 पर्यंत आलात. आपण काही टेक्निक शिकतोय. आय होप तुम्ही त्या टेक्निक प्रॅक्टिस करताय. राईट. टेक्निक फर्स्ट डेला आपण फुटबॉल टेक्निक प्रॅक्टिस केलेली. काल आपण सगळ्यांना वन थॉट मेडिटेशन दिलेलं. लक्षात आलं? सगळ्यांना काल वन थॉट मेडिटेशन आपण करत होतो. वन थॉट मेडिटेशन म्हणजे काय? एकच विचार, प्राणायामस्वा, अपानायस्वा. एकच विचार, इनहेलेशन, एक्सलेशन. एकच विचार. राईट. सो बिफोर आय स्टार्ट द सेशन टुडे, त्याने ज्याने रिमोट आणला असेल, राईट, आता मी सुरू करतोय सेशन. तर रिमोट सुरू करायच्या आधी आय वॉन्ट यू टू क्लोज युअर आयज. व्हेरी जेंटली, व्हेरी लव्हिंगली, सॉफ्टली क्लोज युअर आयज. स्माइल ॲट युअर सेल्फ. म्हणा मी आज काहीतरी नवीन शिकतोय. स्वतःला सांगा. तुझी तयारी आहे ना म्हणा. मागची 5 दिवस मी काहीतरी नवीन शिकतोय, नवीन मला समजतंय. मनोरथ 2025 संकल्प लिहिलेला आहे. कशासाठी लिहिलेला आहे? तर महासुखाकडे घेऊन जाणारी ही हनुमान चालीसा आहे. प्रभुराम भगवान हनुमान यांच्या शुभ आशीर्वादाने हे सगळं होतंय. गुरुजनांच्या आशीर्वादाने हे सगळं होतंय. पण आम्ही स्वतःला भाग्यवान, भाग्यशाली, लकी समजतो की हे सगळं ज्ञान माझ्यापर्यंत येत आहे. थँक्यू. ओपन युअर आयज. नाव वेन वी डिड, आणि जनरली असं नाही की तुमच्या बाबतीमध्ये होतंय किंवा हे माझ्या बाबतीत पण होतं. कधी कधी होतं, कधी कधी ओके होतंय, कधी कधी नाही जमत, कधी कधी जमतंय, कधी कधी खूप छान जमतंय. पण येस, जेव्हा ह्या वन थॉट मेडिटेशनची मी प्रॅक्टिस करायला लागलो, तेव्हा लक्षात आलं की बऱ्याचशा वेळेला आपण श्वास फक्त घेतोय, पण सोडत असताना तेवढं जमत नाहीये. लेट अस से
एक न्युमरोलॉजी, एक नंबर वाईज. लेट्स से यू इनहेल 10 काउंट्स, किंवा 10% आपण इनहेल केला, किंवा 100 आपण इनहेल केला. पण सोडताना जेमतेम 30-40च सोडला जातोय, 70 कुठेतरी हरवलं. जेवढा जातोय तेवढं बाहेर येत नाही, जेवढा जातोय तेवढं बाहेर येत नाही. ह्याचा अर्थ सोडणं जे आहे, लेटिंग गो जो आहे, तो थोडा कष्ट आहे. लेटिंग गो हे थोडे कष्टाचे आहे. आपलं वजन जे वाढतंय ते लेटिंग गो मुळे वाढतंय. नॉट एबल टू लेट गो फुल्ली. रोज 10,000 रुपयाची औषधं अशी टीव्हीवरती त्याची ऍड चालते, म्हणजे विचार करा किती खप असेल. ही गोळी घ्या, टकाटक ही गोळी घ्या, त्यांनी तुमचे बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत ते असे सॉल्व्ह होऊन जातील. विचार करा, 10,000 रुपयाची औषधं. अशा औषधांचा खप एवढा असावा की ते सगळ्या चॅनल्सवरती, सगळ्या भाषांवरती ऍडव्हर्टाइजमेंट दाखवत आहेत. याचा अर्थ अख्खा देश कॉन्स्टिप्युटेड आहे का? एवढ्या ऍड्स आहेत. त्यातनं माझ्यासारखा सेल्समॅन किंवा माझ्यासारखा जो बिझनेस ओनर आहे, काय बघतो की केवढं मोठं मार्केट आहे. एक गोळी टकाटक, काय काय बरेचसे काय काय येतात गोष्टी. म्हणजे काय दाखवत आहे थोडक्यात? म्हणजे हे दाखवत आहे की आपण सगळे कॉन्स्टिट्यूटेड आहोत, हेच दाखवत आहे. 90% लोक कॉन्स्टिट्यूटेड आहेत. मग आपण कुठे आहोत? 90 मध्ये आहोत की 10 मध्ये आहोत? आपलं वन थॉट आपल्याला सांगणार आहे की आपण कुठे आहोत. आपलं सोडता येत आहे का? आपलं वाढलेलं वजन आपल्याला काय सांगतंय? राम रसायन जे आपण लिहिलंय इमोशन्स मध्ये, रे आपण लिहिलंय आपल्या, जे आपण मेंटल स्क्रीनवरती किंवा मेंटल बॉडी मधले जे आपली शांती, मनशांती, हे जे सगळे गोल्स आहेत हे आपण लिहिलेले आहेत. पण ज्या एंडोक्रीन सिस्टम मध्ये हे राम रसायन निघायला हवंय, डोपामिनच्या स्वरूपामध्ये, आनंदाच्या स्वरूपामध्ये, आपल्या माइंडला ते करता येत नाहीये, किंवा आपल्या शरीराच्या अवयवांना ते करता येत नाहीये. त्यांना समजत नाहीये, कारण ते सुकलेत, श्रिंक झालेत, वजन आलंय त्यांच्यावरती. सम ऑफ युअर प्राणी किलर्स, यू कॅन स्कॅन युअर हार्ट. आणि जे नाहीत प्राणी किलर्स तरी सुद्धा काही हरकत नाही. बऱ्याच लोकांना जडत्व वाटतंय, हेवीनेस वाटतोय आपल्या छातीवरती, खांद्यावरती, सर, गळ्यावरती. जेव्हा मी इन पर्सन करवतो ही एक्सरसाइज, तर लोक अक्षरशः नाही होत आहे, दे फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट. डिस्को डान्स चालू होते, ब्रेक डान्स चालू होतोय, दे फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट. सर, पाठीला कळ येते, नाही सोडता येत श्वास. आणि म्हणून मला असं वाटलं की काल आपण स्वतःला आरसा दाखवणं गरजेचं आहे. म्हणून काल आपण वन थॉट मेडिटेशनची सुरुवात केली. मनोरथ 2025 मध्ये आपला संकल्प काय आहे? सगळ्यात पहिला संकल्प काय? आय वॉन्ट टू बी इन गुड हेल्थ. छाती डोकपणे आपण सांगितलं का नाही स्वतःला, आय वॉन्ट टू बी इन गुड हेल्थ. माझं वजन परफेक्ट असलं पाहिजे. केवढं परफेक्ट असलं पाहिजे? तर जेवढी आपली सेंटीमीटर आहे त्याचे -100. जर तुम्ही 150 सेंटीमीटर असाल हाईटमध्ये, मेजरिंग टेपमध्ये, त्यातनं -100 करा. मग तेवढं वजन अधिक आहे. कोणाचं 5 आहे, कोणाचं 2 आहे, कोणाचं 10 आहे. का बरं वजन वाढतंय? खाण्यामुळे वाढतंय? मी उत्तर दिन नाही. आपण या सेशनमध्ये पुढे बोलणार आहोत. खाण्याचं कॉन्ट्रीब्युशन 1% आहे. माइंडचं कॉन्ट्रीब्युशन 99% आहे. आय यू अंडरस्टँडिंग? राईट? सो आता आपण परत त्या मनस्थितीला सुधारण्यासाठी अजून एक पाऊल पुढे जातोय. ताकी आपली मनस्थिती जी आहे, जी थोडीशी हेवीनेस आहे, जे काही अडचणी आहेत, अशा काहीतरी मेमरीज आहेत. सर, नाही काढता येत त्या मेमरीज, मला खूप त्रास होतोय. हा माणूस माझ्याशी असा वागलेला, ही बाई माझ्याशी अशी वागलेली, हा माणूस माझ्याशी, हा माझा क्लायंट असा माझ्याशी बोललेला, असं झालेलं, माझ्याकडे 10 वर्षापूर्वी घटना झाली, अगदी फ्रेश, ताजी, टवटवीत आहे. जायला तयार नाहीयेत हे प्रसंग जीवनातनं. मग आपण पुढे जात असताना मागचं ओझं घेऊनच चालतोय पुढे. कसे जाणार आहेत मेमरीज बाहेर? ज्या दिवशी इनहेलेशन 100 आणि एक्सेलेशन 100, अगदी काय नाही तर 90, त्या दिवशी सगळ्यात पहिलं टिकमार्क असेल तर 1, 2, 3 सगळ्या कॉलम मध्ये आपण टिकमार्क करणार आहोत.
कुठल्या कॉलम मध्ये टिक मार्क करणार आहोत आपल्याला माहिती आहे. राईट. मनोरथ 2025 मध्ये आपण हे गोल्स जे आपण लिहिलेले आहेत, मी तुम्हाला परत स्क्रीनवरती दाखवतो, प्रत्येकाने लिहिले असतील. नसतील तर तुम्ही आजही गोल्स तुम्ही लिहू शकता, पण जरूर लिहा. हे सगळे गोल्स पूर्ण होताना मी बघितलेत, अनुभवलेत. वी हॅव सीन इट. गुड हेल्थ फॉर एव्हरीबडी इन द फॅमिली, परफेक्ट बीपी, परफेक्ट शुगर, फ्लेक्सिबल स्पाइन, हेल्थी बॉडी, अजून काय असतील ते तुम्ही लिहू शकता. पण सगळ्यात महत्वाचं, जेव्हा वन थॉट मेडिटेशन मध्ये आपला श्वास, इनहेलेशन एक्सलेशन जे कृष्णाने सांगितलंय, द्रेष्ठाभावाने आपल्याला योगारूढ व्हायला सांगितलंय. भगवान कृष्णाने 6व्या अध्यायामध्ये योगरूढ हो. अर्जुनाला सांगितलं योगरूढ हो. त्यांनी सांगितलं ज्ञानी असलाच तर उत्तम आहे, पण योगी त्याच्याही पेक्षा उपर आहे, असं भगवान कृष्ण म्हणतायत. आणि मग त्याच्यानंतर ते हेही सांगतायत की वाईल यू आर डुईंग इट, ऑल्सो टेक केअर ऑफ युअर आहार आणि विहार. ऑल्सो टेक केअर ऑफ युअर आहार आणि विहार. तो कुठलाही विलंब न करता आय विल ट्राय टू हेल्प यू. हा माझा एक प्रयत्न आहे आणि याची प्रॅक्टिस तुम्हाला अधिक अधिक करायची आहे. पहिल्याच खेपेत सगळं जमेलच असं नाही. पण जर नाही जमलं किंवा कमी जमलं तर रिपोर्ट हा मी तुम्हाला व्हिडिओ एनिवेज शेअर करणार आहे युट्यूबला. त्याचं परत एकदा ऐका. अगदी नाही समजलं तर फील फ्री टू कॉल मी. सम ऑफ यू कॉल मी अँड यू गेट हेल्प. समजा नाही माझं आज बोलणं झालं तुमच्याशी तर उद्या बोलीन. नाही तर मी तुम्हाला मेसेज करीन, पण तुम्हाला मी कॉल बॅक मात्र नक्की करीन. आणि मी करीन. यू ऑल हॅव माय नंबर. जस्ट इन केस इफ यू डोंट हॅव, आपल्या प्रत्येक आपल्या मधुरता.कॉमच्या वेबसाईटला आपला नंबर आहे आणि मधुरता ग्रुपमध्ये तुम्ही आहात तर माझा नंबर तुमच्याकडे आहेच. राईट. आपल्या प्रत्येक डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे. ओके. सो हा रिमोट आहे. त्या रिमोटमध्ये वेगळी वेगळी बटन आहेत. आज आपल्याला या रिमोटमध्ये काय हवंय तर फक्त पॉवरचं बटन दाबून बघा. आय होप तुमचा खरोखरचा टीव्ही बंद आहे. पॉवरचं बटन दाबा. ऑन ऑफ. येस. नंतर बघा तुम्हाला काय काय लागणार आहे. व्हॉल्यूमचं बटन, प्लस मायनस बघा एकदा हात लावून. प्लस मायनसचं बटन चालतंय व्यवस्थित. येस, गुड. चॅनल प्लस मायनसचं बटन चालतंय व्यवस्थित. आणि अजून तुम्हाला काही 2-3 बटणं लागणार आहेत. राईट. जे स्पेशल बटन आहेत. ओके. हा रिमोट जादूचा रिमोट आहे. माझ्याकडचा आहे म्हणून नाही, तुमच्याकडचा रिमोट पण जादूचाच आहे. इट इज मॅजिकल. आणि आपण आता हे शिकणार आहोत. ओके. इट्स व्हेरी पॉवरफुल टेक्निक. दिस इज कॉल्ड रिमोट कंट्रोल टेक्निक. रिमोट टेक्निक किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड टीव्ही टेक्निक. ओके. सोपा आहे. सो आर यू रेडी? चला पोझिशन घ्या. वेन आय से पोझिशन इज कंधे सीधे बिलकुल, खांदे बिलकुल परफेक्ट. खुर्चीत बसायचंय. एक गोट चहाचा घेतोय मी तोपर्यंत. गुड. चला. कंधे सीधे बिलकुल. स्पाइन इरेक्ट. ओके. लक्षपूर्वक ऐकायचंय. हा रिमोट कशाने बनलेला आहे? कणांनी बनलेला आहे. कण म्हणजे काय? इंग्लिशमध्ये ऍटम्स. ऍटम्सनी बनलेला आहे. परमेश्वराच्या या प्रकृतीमध्ये भगवान कृष्ण म्हणतायत ही प्रकृती म्हणजे मी आहे. म्हणजे ह्या रिमोटमध्ये सुद्धा परमेश्वर आहेत. येस ऑर नो? याच्यात राम आहेत. येस. याच्यात कृष्ण आहेत. येस. आपण जेव्हा जन्माला यायच्या आधी, वेन वी वेर इन द वूम ऑफ द मदर, आपण पण एका कणाने सुरुवात केलेली आहे. येस ऑर नो? त्यामुळे ह्यातला कण कणकण बनून हा रिमोट झालेला आहे आणि कणकण बनून आपण आपण झालेलो आहोत. आपण सगळे पहिले मातीचा कण होतो. हळूहळू आपली प्रगती होत होत आपण इथपर्यंत आलो. येस. जेव्हा आपण जाऊ परत सहज कण होणार आहोत. याचा अर्थ या कण मध्ये इंग्लिशमध्ये याला म्हणतात क्वांटम फिजिक्स. राईट. हा कण याच्यात परमेश्वर आहे. आपल्या सगळ्यांमध्ये परमेश्वर आहे, त्याचा अंश आहे. याचा अर्थ तो आणि मी एक आहे. सो होल्ड युअर रिमोट अँड से यू अँड मी आर वन विथ गॉड. त्याच्याशी जस्ट से यू अँड मी आर वन विथ गॉड, वन विथ लॉर्ड राम. लॉर्ड राम म्हणा, कृष्ण म्हणा, अल्ला म्हणा, काय तुम्हाला पाहिजे ते म्हणा. इट्स ओके. म्हणा यू अँड मी आर वन विथ गॉड, वन विथ लॉर्ड. प्रभू रामाशी आपण एकरूप आहोत. थँक्यू. थँक्यू. यू अँड मी आर वन विथ गॉड. तसं तुम्ही आणि मी सुद्धा इकडे आपण जेवढे जण मिळतोय भेटतोय ते आपण सगळे परमेश्वराशी एकरूप होत. आपल्या सगळ्यांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. आपण सगळे एक आहोत. परमेश्वराशी एक आहोत. येस. इथे काही मेमरीज आहेत. राईट साईडला फक्त जरा कानाच्या वरती हात लावा बरं. इथे राईट साईड याला म्हणतात राईट टेम्परल लोब. इथे काही मेमरीज आहेत आपल्या. इथे थोडंसं टॅप करा सगळ्यांनी मस्तपैकी. म्हणा आज मी इथे हलकं करणार आहे स्वतःला. तयारी झाली आहे म्हणा माझी.
बल, बुद्धी आणि विद्या. बळ तर मी वापरतोय म्हणून सेशन मध्ये आलेलो आहे. फर्स्ट स्टेप डन. आता काय हवंय? बुद्धी आणि विद्या. ती आता मला मिळते. म्हणजे हनुमान चालिसेतला पहिला दुवा जो आहे, बल, बुद्धी आणि विद्या, ही मला मिळते. आय एम रेडी टू फॉर द नेक्स्ट स्टेप. काय करणार आहे हा रिमोट तुम्हाला? आपल्याला काय करणार आहे? काही मेमरीज आहेत छातीवरती, मगाशी जसं सांगितलं, राईट. काही अशा मेमरीज आहेत, काही असे शॉक आहेत, असे ट्रॉमाज आहेत, असे काही सदमे आहेत, असं काही फायनान्शियल लॉस आहे की जे एक गहन, म्हणजे आपल्या 90% दुःखांमधलं ते एक दुःख आहे. म्हणजे असं दुःख आहे की सर, हे जर माझं सॉल्व्ह झालं तर मी 90% आय बी बेटर. अशी बोलणारी, अशी सांगणारी माणसं मला मागच्या काही वर्षांमध्ये भेटलेली आहे, काही महिन्यांमध्ये भेटलेली आहे. मी सुद्धा त्यातला एक आहे, जेव्हा मी टेक्निक शिकलो तेव्हा. सम ऑफ द मेमरीज विच आर व्हेरी व्हेरी पेनफुल, विच आर फिअरफुल. खूप भीती वाटते, एन्झायटी. सर, डोळे बंद केले आणि सांगितलं तुम्हाला, तर मला तो अख्खी अख्खी घटना समोर दिसेल. कोणी कसे कपडे घातलेले, कोणी कसं बोलत होतं, कोणी काय काय म्हणत होतं, कोणाचा आवाज कसा होता, त्यावेळी मला कसा राग आला, समोरच्याला कसा राग आला, सगळं पूर्ण स्क्रीनवरती दिसेल आपल्याला. येस ऑर नो? राईट. सर, पण ते स्क्रीनवरती जेव्हा दिसतंय ना, तेव्हा मला खूपच अस्वस्थ होत आहे. शेवटी जड वाटतंय. आय एम नॉट एबल टू फॉरगिव्ह अँड फॉरगेट. नाही सुटत आहे सर. आणि म्हणून when you do one thought, you're inhaling, it goes inside. छातीच्या पुढे जाताना अगदी त्या श्वासाला दगड फोडायला लागतायत. जाईना तो आतमध्ये श्वास. म्हणून बऱ्याच वेळेला अस्थमॅटिक असतो आपण. ऍक्च्युली अस्थमा नसतो, पण जे आपली हे ब्रिदिंग पाईप आहेत, ते असे श्रिंक झालेले असतात. श्रिंक झालेले असतात. इमोशन्स त्याच्यामध्ये एवढे भयंकर आहेत. रागाचे इमोशन्स आहेत, द्वेषाचे आहेत, सदम्याचे आहेत, शॉकचे आहेत, एन्झायटीचे आहेत, की तो जो पाईप आहे, तो हळूहळू हळूहळू छोटा व्हायला लागतो, हळूहळू छोटा व्हायला लागतो. मग त्या छोट्या पाईपमधनं किती श्वास जाणार आहे आतमध्ये? आणि गेलेला श्वास जो आहे, तो त्या सेल्सला जे ऑक्सिजन मिळतंय, त्यांना कळत नाही की पुढचा तुम्ही श्वास घेऊ शकणार आहात का नाही, म्हणून ते आपलं जमा करत जात आहेत. फॅक्टरी, पोट बाहेर येऊन राहिलंय. आर यू अंडरस्टँडिंग? फॅट डिपॉझिट होत आहे. आता काय करणार? आता रिमोट. आता काय करणार? तर आता रिमोट. दॅट इज द आयडिया. ओके. सो काय करणार आहे मी तुम्हाला? इन्स्ट्रक्शन मी देणार आहे. इन्स्ट्रक्शन फक्त देत असताना जस्ट मेक शुअर की तुम्ही आता जेव्हा माझी हे जेव्हा रिमोट कंट्रोलनी तुमची मेमरी मी टीव्हीवरती घ्यायला सांगणार आहे, तेव्हा हे ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, यू हॅव टू डू क्विक, फास्ट. राईट. जर तुम्ही सोफ्यात बसून रेगून घेऊन हे सेशन ऐकत असाल, प्लीज खुर्चीत बसा. आपण इथे गप्पा मारत नाहीये. आपण आता सिरियस एक्सरसाइज करणार आहोत. वेर एव्हर यू आर, राईट, मस्ट बी अलर्ट. आणि बिलकुल आता विचार करा की तुम्ही आता स्टेडियमवरती जाताय आणि एवढी मोठी मॅच बघतायत लोक आता, आणि तुम्ही तिथे गेलात. रेडी? राईट. सो रिमोट हातात घ्या. रिमोट घ्या हातामध्ये. म्हणा, यू अँड मी आर वन. हे परमेश्वरा, थँक यू फॉर दिस फंटास्टिक टेक्निक. आय एम ओपन टू लर्न. मनातल्या मनात सांगा, ओपन टू लर्न. समोर स्क्रीनवरती स्वतःला दिसतोय, यू आणि मीची स्टोरी सुरू झाली परत एकदा. त्या समोर दिसणाऱ्या यूला सांगा, स्वतःचे नाव घ्या. अरे म्हणा, फॉर एक्झाम्पल, आय एम टेकिंग माय ओन नेम. म्हणा, शैलेंद्र, आज तू नवीन शिकणार आहेस बरं काहीतरी. सम ऑफ यू नो दिस टेक्निक ऑलरेडी, यू आर प्रॅक्टिसिंग इट विथ मी. नो प्रॉब्लेम. आज रिव्हिजन होत आहे, पण आज माझं छान रिव्हिजन होणार आहे. थँक्यू. दीर्घ श्वास घ्या हळुवारपणे. श्वास घेत असताना जेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे, एक एक इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो करणार आहात. जसं जसं तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो करणार, तसं तसं तुमच्या मेमरीज, ह्या पेनफुल मेमरीज, हील व्हायला तुम्हाला मदत मिळणार आहे. आणि ॲज यू गेट हील्ड, यू विल फील लाइटर, बेटर. आणि जो आपण मनोरथ संकल्प लिहिलेला आहे 2025 मधला, मला शांत वाटलं पाहिजे, ऍट पीस असलं पाहिजे, मी फॉरगिव्हिंग असलो पाहिजे, माझं वजन साजेसं असलं पाहिजे, परफेक्ट असलं पाहिजे, बीपी नॉर्मल 120/80 असलं पाहिजे.
शुगर, या सगळ्या तुमच्या स्वतःच्या इमेजेस बनवा. शुगर तुमची नॉर्मल आहे. फास्टिंग शुगर 100, ब्रेकफास्ट पीपीची शुगर 140 किंवा त्यापेक्षा कमी, 135च्या आसपास. वेट नॉर्मल आहे. खांदे, स्नायू, वेन्स, स्पायनल कॉर्ड फ्लेक्सिबल आहे. मान अत्यंत स्मूथ, राईट आणि लेफ्टला जशी पाहिजे तशी लवचिकता येते. द वर्ड इज फ्लेक्सिबल. आय एम बिकमिंग एनर्जेटिक, यंग अँड फ्लेक्सिबल. आय एम बिकमिंग एनर्जेटिक, यंग अँड हेल्दी. आणि हे करत करत असताना आपसुक हे दारिद्र्य, आपलं निगेटिव्ह एनर्जीज गेल्या जाता जाता जशा जशा या एनर्जीज जातील तशा तशा आपण धनवान होत राहू. गेट रेडी फॉर द नेक्स्ट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. रिमोट मध्ये पॉवर बटन वरती हात ठेवा. ज्यावेळी मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन पुढे देणार आहे, 1, 2, 3 म्हणणार आहे, तेव्हा ती पेनफुल मेमरी जी आहे, ती घटना जी आहे, ती व्हिज्युअलाइज करा. मानो की तुमच्या हातामध्ये असा रिमोट आहे आणि पडद्यावरती, टीव्हीवरती, समोर तुमच्या टीव्ही आहे आणि टीव्हीवरती तुम्ही ही सगळी घटना द्रेष्ठा भावानी बघताय, लाईक अन ऑब्झर्वर. 1, 2, 3 ट्रान्सफर दिस इमेज. तुमच्या राईट टेम्परल लोबवरनं समोर स्क्रीनवरती गेलेली आहे. सगळा घटना पूर्ण ट्रान्सफर झालेली आहे. परत एकदा, सर थोडंसं राहिलंय, घ्या परत, ट्रान्सफर करा. कीप ट्रान्सफरिंग. जर काय राहिलं असेल कीप ट्रान्सफरिंग, कीप ट्रान्सफरिंग, कीप ट्रान्सफरिंग. काय राहिलं असेल कीप ट्रान्सफरिंग. डू इट फास्ट, व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. पूर्ण घटना गेली आहे. सर कुठेतरी आवाज राहिला, घ्या परत, ट्रान्सफर करा, स्क्रीनवरती घ्या, पाटकन. स्लोली अँड स्टेडीली मनाच्या डोळ्यांनी त्या स्क्रीनवरती पहा. संपूर्ण घटना दिसते तुम्हाला. घटनेमधले कॅरेक्टर दिसत आहेत. हा टीव्ही तुमच्यापेक्षा 10 फूट लांब आहे. मी एक टाळी वाजवणार आहे आणि तुमच्या आणि टीव्हीच्या मध्ये एक ग्लास वॉल येणार आहे. 1, 2, 3. एक ग्लास वॉल येते. पूर्णतः या ग्लास वॉल आणि टीव्ही मधलं अंतर तुमचं मध्यावरती ग्लास वॉल आहे. ही ग्लास वॉल छतापर्यंत आहे, जमिनीपासून तुमच्या फ्लोअर टू द रूफ एवढी ग्लास वॉल आहे. तुमच्या रिमोटमध्ये पॉजचं बटन आहे. संपूर्ण घटना टीव्हीवरती घ्या, पॉज करून टाका. पॉज, फ्रीज करा, फ्रीज. कुठला कॅरेक्टर इकडे तिकडे जर पळत असेल, धावत असेल, कोण इकडे तिकडे हातवारे करत असेल, फ्रीज करून टाका. सगळी घटना फ्रीज करून टाका. घटना फ्रीज करून टाका. डू इट, डू इट फास्ट, डू इट व्हेरी फास्ट. पूर्ण घटना फ्रीज करून टाका. तर संपूर्ण घटनेतले सगळे लोक फ्रीज झालेले आहेत. स्टॅच्यू, सगळ्यांना स्टॅच्यू द्या. कुठे कुठून आवाज येत असेल समजा तर व्हॉल्यूमचं बटन घ्या. चॉप, चला आवाज कमी करा. सगळ्या पूर्ण घटनेतला आवाज कमी करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. कीप डुइंग इट फास्ट. करा आवाज कमी. करो वॉल्यूम को नीचे करो. करो वॉल्यूम को नीचे. संपूर्ण वॉल्यूम कमी करा. कोणाचाच आवाज येता कामा नये. सर माझ्या कानामध्ये आवाज येतात. चॉप. पूर्ण स्क्रीनवरती ट्रान्सफर करा. व्हॉल्यूम कमी करू नका. म्यूट करून टाका. आता टीव्ही फ्रीज पण झालाय. ती पूर्ण घटना फ्रीज, आवाज सगळ्यांचे बंद, काहीच येत नाहीये, कोणच काय बोलत नाहीये. टीव्ही मध्ये असं बटन दाबा, प्लस साईन, की तो टीव्ही जो आहे तो आता तुमच्या 10 फुटावरती होता. एक बटन दाबा, 20 फुटावरती न्या. न्या टीव्हीला, न्या टीव्ही 20 फूट, न्या टीव्ही 30 फूट, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 100 फूट लांब गेलेला टीव्ही.
सर काहीच दिसत नाही, नका एवढंच दिसतंय. जे दिसतंय त्याच्यावरती एक असं बटन घ्या आणि ब्लॅक अँड व्हाईट करून टाका. करा ब्लॅक अँड व्हाईट. करून टाका ब्लॅक अँड व्हाईट. पूर्ण टीव्हीवरती जे दिसतं असेल ब्लॅक अँड व्हाईट करून टाका. जे कलर होतं ते ब्लॅक अँड व्हाईट करा. पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट करा. पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट करा. पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट करा. कीप डुईंग इट, कीप डुईंग इट, कीप डुईंग इट, कीप डुईंग इट फास्ट. कीप डुईंग इट फास्ट. पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट झालेलं आहे. सगळे कॅरेक्टर्स ब्लॅक अँड व्हाईट झालेले. इनहेल आणि एक्सेल स्लोली. टीव्ही दूर गेलेला आहे. 100 फूट दूर गेलेला आहे. आवाज चुप झालेले आहेत. एकही आवाज येईना. कोणाचाच येत नाही. पिन ड्रॉप सायलेन्स आहे. व्हिज्युअलाइज करा की तिथे पाऊस यायला सुरुवात झाली आहे. आणि पावसामध्ये या सगळ्या इमेजेस पूर्णपणे भिजलेल्या आहेत. भिजलेल्या आहेत. भिजलेल्या आहेत. भिजलेल्या आहेत. काहीच दिसत नाहीये सर, काहीच दिसत नाही. पूर्ण इमेज ब्लर झालेली आहे. सर पूर्ण विरघळलेली आहे इमेज. काहीच दिसत नाही. टीव्ही पूर्णपणे इट्स गॉन. परत एकदा रिमोट हातात घ्या. यावेळी टीव्ही जो आहे, जाऊ द्या मागे, अजून 200 फूट गेलाय मागे. सर टीव्ही एक्सप्रेस हायवेला पोहोचलाय. तर म्हणून ट्रक येतो सर. ट्रकनी आता ट्रकच्या खाली टायर खाली गेला. रामदेशी आवाज आला. टीव्ही चकणाचूर झाला. माती झाली टीव्हीची. टीव्हीतला इमेजेस, आवाज, फिलिंग सगळ्या झिरो झालेल्या आहेत. त्या टीव्हीचे आणि तुमचं नातं जे आहे, एनर्जीज जे आहेत, त्या कट करून टाका. लिंक कट करून टाका. डोळे उघडून पटकन स्क्रीनवरती बघा. कट करून टाका. जणू काय तुमच्या हातामध्ये मी एक नाईफ दिलेली आहे. कट करून टाका. नेवल एरियामधनं कट करून टाका. तुमचं आणि टीव्हीचं नातं कट करून टाका. तुमचं आणि टीव्हीचं नातं कट करून टाका. तुमचं आणि टीव्हीचं नातं कट करून टाका. कीप डुईंग इट फास्ट. जेंटली ओपन युअर आयस. जे प्राणी क्लिनिक शिकलेत त्यांनी टेम्परल लोब स्कॅन करा फॉर निगेटिव्ह मेमरीज. झाला खाली. येस. दीर्घ श्वास घ्या. कीप युअर आयस क्लोज अगेन. आपल्या ह्या टेम्पोरल लोब जो आहे इथे, आपला ब्रेन जो आहे, न्यूरॉन्स आहेत. व्हिज्युअलाइज करा की आपण कसे, आपल्याकडे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे काय करायचंय. एक आपली इमेज बनवा छानपैकी. म्हणून मला मोकळं वाटतंय. येस, फील युअर सेल्फ लाइटर. कसं वाटतंय तुम्हाला सर? लाईट वाटतंय. गुड. एक इमेज बनवा तुम्ही. यू आर बिकमिंग हेल्दी, एनर्जेटिक आणि यंग. जरी आपलं वय 70 असेल, 80 असेल, 90 असेल, नो प्रॉब्लेम. 50 काय असेल, नो प्रॉब्लेम. यू आर फिलिंग यंग इन साइड. येस. इनहेल करा, एक्सेल करा. हे परमेश्वर आहे. नासय रोग हरे सब पीडा. म्हणा गेली ती पीडा. जपत निरंतर हनुमत पीरा. क्या बात आहे. म्हणा थँक्यू. आपल्या या हृदयामध्ये आता आज लिहा. हृदयात लिहा राम. जस्ट राईट राम. आपल्या मातृभाषेत जमलं तर मातृभाषेत लिहा. इंग्लिशमध्ये पाहिजे तर RAM राम लिहा. राम लिहा. राईट राम. आपल्या इथे या भागामध्ये फ्रंटल लोब मध्ये इथे लिहा राम. आपल्या माथ्यावरती लिहा राम. राम. पुन्हा एकदा डोळे बंद करा छानपैकी. जसं जसं मी रामाचा राम नाम घेतोय, तसं तसं हा आवाज जो आहे
ट्राय टू लिसन टू दिस साऊंड. राम नाम, राम जप शरीराच्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये ऐकायचा प्रयत्न करा. राम. लिसन टू दिस इन युअर इयर्स. राम. बिटवीन युअर आयब्रोज. श्री राम. लेफ्ट इयर. श्री राम. श्री राम. पाठीमध्ये ऐका श्रीराम. छातीवरती ऐका श्रीराम. पोटामध्ये ऐका श्रीराम. पोटामध्ये ऐका श्रीराम. महिलांनी ओव्हरीज वरती ऐका श्रीराम. पुरुषांनी प्रोस्टेट वरती ऐका श्रीराम. आपल्या दोन्ही लंग्स मध्ये, राईट लंग मध्ये श्रीराम. लेफ्ट लंग मध्ये श्रीराम. किडण्यांमध्ये श्रीराम. ऍड्रिनल ग्लँड्स मध्ये श्रीराम. शरीराच्या प्रत्येक, रक्ताच्या प्रत्येक कणामध्ये श्रीराम. हार्ट वरती राम. आपल्या गुड बॅक्टेरियाज वरती राम. आपल्या जीन्स वरती श्रीराम. न्यूरॉन्स वरती श्रीराम. पूर्ण राममय झालं. ओपन युअर आयस. जमलं सगळ्यांना? टीव्ही टेक्निक जमली सगळ्यांना? तुम्हाला अनम्यूट करून सांगायचं असेल तर मी तुम्हाला अनम्यूट करायचे राईट देतोय. यू कॅन टेल मी हाऊ आर यू फिलिंग राईट नाव. जमलं प्रत्येकाला? येस. येस. असं कोणाला वाटतंय की काही शेअर करायचंय, सर काहीतरी ओझं माझं वाहून गेलंय, किंवा असं काही फिलिंग आहे कोणापैकी तुमच्यापैकी? सो फील फ्री. येस रोहित, यू वांट टू से समथिंग? काफी अच्छा लग रहा है. मेरे को लग रहा है थोड़ा सा अभी भी है, तो मैं वापस एक और बार प्रैक्टिस करूंगा. स्कैन करने के बाद थोड़ा लग रहा था मुझे इट इज एक्सलेंट. स्टिल देयर. बट जो मतलब पावर जो पहले थी, आपने लो बोला था इनिशियली स्कैंड है, तो मेरे ख्याल से 5-10% होगा. आई विल डू इट अगेन. अरे मतलब 90% ब्रेक थ्रू आया. ग्रेट. फैंटास्टिक. तो वेरी और हैप्पी टू थोड़ा सी. वाइब्रेशंस हो रही थी. हेड से लेके शोल्डर तक वाइब्रेशन में फील कर रहा था जब आप राम बोल रहे थे उस समय. वही है. थँक्यू रोहित. आपण थैंक यू रामरक्षेमध्ये सर. काय शिकतो? चरित्रम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशरम. जन्माजन्माची पाप जी आहेत, दुःख आहेत, ती रामाच्या एका एका श्रीराम म्हटल्याने ती जात आहेत. प्रश्न असा आहे की मी रामाशी एकरूप किती झालोय? मी माझ्या देवाशी एकरूप किती झालो? मी माझ्या परमेश्वराची एकरूप किती झालोय? मी माझ्या गुरूंची एकरूप किती झालोय? हाऊ मच मोर आय एम वन विथ माय टीचर. त्यांनी दिलेलं आपण सगळं ऐकतोय का? त्यांनी दिलेलं आपण ती आज्ञा म्हणून फॉलो करतोय का? त्यांनी दिलेल्या किती गोष्टी आपण टिकमार्क करतोय दिवसभरामध्ये, आठवड्याभरामध्ये, महिन्याभरामध्ये? मी किती जवळ आहे माझ्या टीचरच्या? आपण आपलं नुसतंच सांगावं मी माझ्या टीचरचं सावले, टीचरचं सावले. बरं ठीक आहे राजा, आहेस, पण त्यांनी दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या करणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा वानरांनी त्या दगडावरती लिहिलं राम, निष्ठेने जेव्हा त्यांनी ते पाण्यात समुद्रात टाकलं, त्यांना माहिती होतं की राम लिहिल्यानंतर दगड मधला तो जडत्व आहे ते जाणार आहे. गेलं आणि इट स्टार्टेड फ्लोटिंग. मिरॅकल्स आहे. सायन्स कॅनॉट डिफाईन दिस. राम लिहिल्यावरती ती दगड जी आहे ती तरंगायला लागली. जो भाव नसलेला दगड आहे, निर्जीव असलेला दगड आहे, त्याच्यावरती राम लिहिल्यानंतर तो दगड तरंगायला लागला. म्हणून महासुख 2025 गॅरंटीड आहे. कारण आपण लिहिलेलं आहे ना. मला वी आर आस्किंग, दगड होऊ शकतात तर वाय नॉट मी? एवढी माझ्या रामाच्या नावामध्ये ताकद आहे. राईट. सो हॅपी टीव्ही टेक्निक टू यू. हा अधिक वेळा ऐका, शेअर करा, परिवाराशी शेअर करा. यू कॅन ऑल्सो टेक दिस. सगळ्या युट्यूबला तर एनिवेज सेशन आहे, पण फक्त तुम्हाला पूर्ण सेशन नाही ऐकायचं असेल, फक्त टेक्निक करायची असेल तर तुमच्या फोनमध्ये रेकॉर्ड करा.
अधिक लोकांशी शेअर करा तुमच्या जीवनामध्ये. व्हॉट इज द संकल्प काय आहे? प्रत्येक जण आपलं आनंदी, समाधानी, सुखी, समृद्धी असला पाहिजे. एवढं जड ओझं आपण देणार असेल तर परमेश्वर म्हणतो हे घे 1 करोड रुपये. पण आपल्या हातातच एवढं वजन बसले, आपण दगड भरले हातामध्ये. एक मिनिट, मी त्या खांद्यावर घेणार आहेत का पैसे? कसं आपल्या हाती येतील पैसे? ना मला पैसे पाहिजेत पण माझे हात बांधलेत, असं चालणार आहे का? नाही, पण मी माझी दुःखाची ओझी तसंच मी वाहत राहणार, असं वाहत राहणार. काय म्हणतात? अज्ञान. काय म्हणतात? अज्ञान. रेडी झालं तुम्ही सगळेजण? राईट. थँक्यू टू माय मेंटर राम वर्मा हू हॅज बीन इन्स्ट्रुमेंटल टू टीच इच वन ऑफ अस. थँक्यू. नाव पण राम आहे, काय माणूस भेटलाय. थँक्यू. सो लेट्स गेट रेडी फॉर हनुमान चालिसा. इथे मी थांबवतो. जे लोक युट्यूबला सेशन ऐकणार आहेत, ऑल द बेस्ट. थँक्यू. लेट्स कंटिन्यू. विल मीट टुमॉरो सेम टाइम.